आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं ठीक आहे, कुठे भेटायचं? एक काम कर, तू विक्रांतच्या घराजवळ ये. बरं ठीक आहे, मी येते. आणि हो, प्लीज विक्रांतला हे सांगू नकोस. का? तुला ते आल्यावर कळेल, प्लीज. बरं ठीक आहे, येते मी. हा चालेल, बाय बाय. राजा विक्रांतला सांगू नको असं का म्हणाला? असं काय महत्वाचं बोलायचंय जे त्याने इतक्या रात्री बोलवलंय? ताई, कुठे बाहेर चाललीस का? हो. काय सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. राजाने फोन करून भेटायला बोलवून घेतलंय. राजाने? आता एवढ्या रात्री? हो. का काय झालं? माहित नाही, तिथे गेल्याशिवाय कसं कळेल मला. काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणाला. बरं थांब, मी पण येतो सोबत. अरे नको, मी जाईन. ताई अगं, आधीच घरातल्या गोष्टींमुळे तू खूप डिस्टर्ब आहेस. बरोबर आहे तुझं, पण आधी मी जाऊन बघते तरी काय झालं. मला काही वाटलं तर मी तुला फोन करते, मग येते. ताई कशाला? मी येतो ना आता सोबत तुझ्या. गौरव, तुला सगळ्यांची धावपळ नको, ठीक आहे? ठीक येत. बाय. सावकाश जागा ताई. काय हो, ताई कुठे गेला? काय माहिती, राजाने बोलवलंय, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून गेली. घरात काय चाललंय ना काहीच कळत नाही. आई नाहीये म्हणून सगळी घडी विस्कटली असं वाटतंय. काय करू तेच सुचत नाहीये. घरात आज कोणीच नाही जेवलंय. वहिनी, मला पण भूक नाही. हो, आता आई घरी असते ना तर खूप बरं झालं असतं. आई, तुम्ही प्लीज लवकर या. दोन महिन्यात? विक्रांतला सुद्धा त्याचंच टेन्शन आलंय. अरे लोक त्यांचं अख्खं आयुष्य घालवतात आणि गिरिजा, तू पॅनिक होऊ नकोस प्लीज. राजा, पण हे शक्य नाहीये. असं तर हे शक्य नाहीये, पण विक्रांतने हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय. विक्रांत पण ना. असू दे, आता जे झालंय ते झालंय. हो, पण हे कोण निस्तरणार आता? माझ्याकडे एक आयडिया. काय? एक सेकंड. हे बघ, बॉक्सिंग कॉम्पिटिशन? येस, बॉक्सिंग कॉम्पिटिशन. आता ही कॉम्पिटिशनच विक्रांतला तारू शकते. कशी? अरे ही चांगली आयडिया आहे. आयडिया चांगली आहे, पण त्याचा काही उपयोग नाही ना. का? कारण आपला बॉक्सर तो तयार होत नाहीये ना. ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी बोलते त्याच्याशी. बघू कसा तयार होत नाही. मलाही हेच हवं होतं गिरीजा. थँक्यू, थँक्यू सो मच. बरं, माझं एक काम आहे, मी ते करून आलो. तोवर तू त्याच्याशी बोल, ठीक आहे? ठीक आहे. मला कोणीच का समजून घेत नाहीये. आई, आईला एक कॉल करू का? कदाचित तिच्या समोर मन मोकळं केलं तर मला बरं वाटेल. नको, नाही नाही नकोच. बस ते तिकडे टेन्शन घे. आई, तुझी खूप आठवण येते ग. तू असायला हवी होतीस आता. असं वाटतंय तुझ्या कुशीत येऊन खूप रडावं. तू असतीस तर ताईला समजावलं असतं ना ग. ते सर खरंच चांगले आहेत, पण कुणाला माझं पटतच नाहीये.
गौरव दादा ताईच्या बाजूनेच बोलतोय. ताई, शांत झालात का तुम्ही? वहिनी, शांत होण्याची गरज मला नाहीये, तुम्हाला आहे. तुम्ही घाणेरडा विचार करताय. असं का बोलताय तुम्ही? हे बघा, तुमच्या अशा वागण्याने सगळ्यांनाच त्रास होतोय की नाही? अगं मी काय चुकीचं वागतेय? हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण आता मोठ्या झालायत तुम्ही. हे मला नाही, ताईला कळायला हवं. आणि प्लीज तू ना माझी समजूत घालू नको. हा, बरं बरं, नाही काढत समजू. थोडं जेवून घेता का? नाही, नकोय मला. हो, सगळ्यांनीच नको म्हटलं तर कसं चालेल? तुम्ही जेवला नाहीयेत म्हणून ताईही नाही जेवल्यात, भाऊही नाही जेवले. अगं मग त्यांना जेवायला सांग ना, माझ्या का मागे लागलीये? मला नको फोर्स करू. ताई, असं उपाशी पोटी राहून कसं चालेल हो? उपाशी राहिलात तर पोटातले कावळे ओरडायला लागतील. हा वहिनी, प्लीज प्लीज प्रयत्न करू नकोस. हं? माझं ठरलंय, जोपर्यंत ताई सरांची माफी मागणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. ताई, अहो मी काय म्हणते? वहिनी, तू मला समजवण्यापेक्षा ना ताईला समजव. आणि ऐक ना, प्लीज तू इथून जा. मला ना काही वेळ एकटं राहायचंय. अगं जा ना. अगं तू लहान बहीण आहेस माझी. म्हणून काय झालं? तुझं सगळं ऐकण्याचा ठेका नाही घेतलाय मी. ऐकावं लागेल. नाही ऐकणार. अरे मार मला, मार. चिटल्या, असं काय करतेस तू? अरे माझं काहीच चाललं नाहीये दादा, हिचं सुरू आहे. मार ना. भरेपर्यंत मार. मारून टाक, मारून टाक, मारून टाक. गिरिजा, ठरवली होतीस? विक्रांत, तू आलास? तू काय करतेस इथे आणि एवढा कसला विचार करत होतीस? नाही, काही नाही. अरे तुझीच वाट बघत होती. पण तू कुठल्या विचारांमध्ये होतीस? मी? हो, तू. आता आधी विक्रांतचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवा. गिरिजा, परत तंद्री लागली तुला? नाही नाही, अरे तुझाच विचार करत होते. माझं? काकूंची तब्येत कशी आहे आता? हे विचारायला तू इथे आलीस का? नाही येऊ शकत का? नाही, येऊ शकतेस ना. चौकशी करावीशी वाटली म्हणून आले. आहे, बरी आहे आता ती. असं का म्हणतोयस? कारण मला कळत नाहीये काय झालंय ते. म्हणजे नका ते. काय झालंय विक्रांत? मग आता काय करायचं मला सुचत नाहीये. पण काहीतरी ऑप्शन तर काढावा लागेल ना. आपला जो एक मित्र आहे राजा, त्याने एक ऑप्शन सुचवलाय. मला त्यात काही तथ्य वाटत नाहीये. काय ऑप्शन? एक बॉक्सिंग कॉम्पिटिशन आहे. ती कॉम्पिटिशन जिंकल्यावर जी प्राइज मनी मिळणार आहे, त्या प्राइज मनी मधून आपण कॅफे सुरू करू शकतो. अरे मग त्याचं व्हेरी गुड आयडिया. तुला पटतंय? हो,
कारण मला माहितीये तू जिंकशील. कसं जिंकेल गिरिजा? ते काय सोपं नाही अगं. विक्रांत, अरे आयुष्यात काही सोपं किंवा कठीण नसतं. आपण फक्त स्मार्टली हार्डवर्क करायचं. पण माझी प्रॅक्टिस नाहीये आता. मग आता सुरू कर. तुला खरंच वाटतं हे मी करायला हवं? हो. अगं पण हे सोपं नाहीये. म्हणजे मी फिट पण नाही अगं तेवढं आता. आणि विसरलोय मी सगळं. विक्रांत, आपल्याला जी गोष्ट आवडते ना ती आपण कधीही विसरत नसतो. हा सवय नसल्यामुळे जरा धूळ बसली असेल, पण ती धूळ आपण झटकू शकतो ना. खूप प्रॅक्टिस करावी लागेल. घाबरतोयस? नाही, मी घाबरलेलो नाहीये. पण मला प्रश्न पडलेत की मी प्रॅक्टिस करणार की मग मी दुकान सांभाळणार, सगळं कसं मॅनेज करायचं? दुकानाचं टेन्शन तू घेऊ नकोस. मी आणि राजा करतो मॅनेज. तुम्ही कसं मॅनेज करणार? आणि तुमची कामं कोण करणार? आमच्यावर विश्वास आहे ना. स्वतःपेक्षा जास्त आहे. मग झालं, तू तयारीला लाग. तू म्हणतेस खरं, पण मला पटत नाहीये. विक्रांत, हे बघ, प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. यश मिळालं तर आनंदच आहे, आणि नाही मिळालं तर प्रयत्न केल्याचं समाधान तरी आहे. तू जर ही कॉम्पिटिशन जिंकलास तर त्या मिळालेल्या पैशातून कॅफे सुरू करू शकशील ना. लोन घेण्याची गरजच नाही. अरे एकेकाळी तू बॉक्सिंग एकेकाळी जमत होतं राजा मला, आता नाही जमत. सवय नाही राहिली आता. बॉक्सिंग काय तुला चेष्टा वाटते का? प्रॅक्टिस लागते त्याला. मग करशील ना. आहे तुझ्याकडे वेळ. बघू, करतो मी विचार. गुड. आय नो यू कॅन डू इट. काय ग, बरी आहेस ना? हो म्हणतेस, पण तुझ्याकडे बघून वाटत नाही. मी बरी आहे धनश्री. काय झालंय मला नाही सांगणार? ऍक्च्युली थोडा इश्यू झालाय. काय? हो, आता तर तिने जेवणही टाकलंय. यावर तुला लवकरच सोल्युशन शोधावं लागणार आहे. सोल्युशन एकच आहे ग, मी डॉक्टर जयंतची माफी मागायची. अगं पण तिची अट आहे ही. मी तरी काय करू? शुद्ध वेडेपणा आहे हा. तो माणूस कसा आहे हे सगळ्यांना माहितीये. माहितीये, पण आता तिने त्याच्यावर आंधळा विश्वास टाकलाय, त्याला आपण तरी काय करणार? सगळं विचित्रच होऊन बसलंय ग. मी त्याच टेन्शन मध्ये आता. टेन्शन नको घेऊ, होईल काहीतरी. हे घे. काय रे, तो मूड ठीक आहे ना? माझ्या मूडला काय झालंय? नाही, मी आपला असं सहज विचारलं. अरे काय चाललंय तुझं? काय बोलायचंय का तुला? हो,
नाही काही नाही, जाऊ दे. अरे काय हो नाही, बोल ना काय बोलायचं ते. बर विचारतोच, काय ठरलंय तुझं? कशाबद्दल? कशाबद्दल काय? बॉक्सिंग बद्दल. म्हणजे हात धुवूनच मागे लागलायस माझ्या? हो, कारण मला असं वाटतंय की तू हा चान्स सोडायला नको. हा, गिरिजा पण असंच म्हणत होती. बघ आता गिरिजा पण हेच म्हणतीये, म्हणजे बरोबरच असणार ना. पण मी सरावाला लागलो तर मग दुकानाचं काय, ऑर्डरचं काय? विक्रांत, ते होईल ना मॅनेज. तू आता वेळ घालवू नको, प्रॅक्टिसला सुरुवात कर. मला बोलायला काय जातंय? असा तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत मी, मला जरा विचार करायला वेळ दे. बर, आजचा दिवस विचार कर आणि प्रॅक्टिसला सुरुवात कर. एकीकडे वाटतंय राजा म्हणतोय तसा चांगला चान्स आहे, दुसरीकडे वाटतंय हातचं सोडून पळत्याच्या मागे जायला नको. काय करू काही कळत नाही. आत येऊ का? आत येऊ का? तुम्ही? हो या ना. हा, हे सगळं असं होऊन सुद्धा मी इथे कसा काय याचाच विचार करताय हो की नाही? हो. हा, नाही म्हणजे साहजिक आहे, साहजिक आहे. काय ना, माझं मिस सुचित्रा मयेकरांकडे एक महत्वाचं काम आहे म्हणून आलोय. प्लीज बोलवता का त्यांना? हो बोलवते, तुम्ही बसा ना. नको, मी इथेच बरं आहे. अरे अरे, आर यू ओके? येस सर. हा, प्लीज तुम्ही त्यांना इथे बसवता? हो. प्लीज. ऐक ग, हळूहळू. एक मिनिट. ऐक ग. अरे प्लीज ना, ही पिलो द्या त्यांच्या पायाखाली. हळू हळूहळू. आर यू कम्फर्टेबल? येस सर. शुअर? शुअर सर. तुम्ही बसा, मी पाणी आणते. नाही नाही नाही, तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही इथेच उभ्या राहा. सर, तुम्ही माझ्यावर रागवलात का अजून? नाही नाही, मी का रागवेल? सर मग तुम्ही उभे का? प्लीज बसा ना. बसू? हो. मी का रागवू तुमच्यावरती? सर, माझ्यामुळे तुमचा अपमान झाला ना म्हणून. तुमच्यामुळे? अहो, जो काय प्रकार घडला त्यात तुमचा काय दोष आहे? पण एका गोष्टीमुळे मी तुमच्यावर खूप चिडलोय. कोणत्या गोष्टीमुळे सर? तुमची बहीण म्हणत होती की तुम्ही हल्ली नीट खात नाही म्हणून. खरंय? ताईने तुम्हाला हे सगळं सांगितलं? नाही नाही नाही, डायरेक्टली मला नाही सांगितलं, त्या कोणाला तरी सांगत होत्या, तुमच्या नावाचा उल्लेख झाला म्हणून मी ऐकलं. पण हे खरं आहे का? तेच म्हटलं.
ताई एवढं चांगलं कशी काय वागायला लागली? हे इथे काय आपण तुमच्या ताईचा स्वभाव डिस्कस करायला बसलोय की मी का चिडलो हे डिस्कस करायला बसलोय? हा सॉरी सर, पण त्या दिवशी जे काही घडलं ना त्यानंतर खायची इच्छाच नाही होतो माझी. मिस सुचित्रा मयेकर, दॅट्स नॉट फेअर. या सगळ्यामध्ये तुमच्या शरीराचा काय दोष आहे? अहो तुमच्या शरीराला जेवढं अन्न पाहिजे तेवढं तर तुम्ही खाल्लंच पाहिजे, कमीत कमी. नाही तर विकनेस येईल. अहो डॉक्टर आहात ना, तुम्हाला साऱ्या गोष्टी कळत नाही. सर नाही, माझी इच्छाच मेलीये खायची. अच्छा, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय तेही तुम्ही ऐकणार नाही. ऐकेन सर. मिस सुचित्रा मयेकर, तुम्ही कसला तरी राग दुसऱ्या गोष्टीवर काढताय. असं करून कसं चालेल? अहो मिस गिरिजा मयेकर, जरी तुमची मोठी बहीण असली आणि त्या चुकलेल्या असल्या तरी आपण लहानांनी मोठ्या मनाने त्याला माफ करायचं असतं. ताईनी तर तिची चूक मान्य करायला हवी ना. सांगा वहिनी समजून. अहो त्यांचा स्वभाव कसा आहे हे काय मी तुम्हाला समजून सांगायला पाहिजे का? सोडून द्यायचं हो. नाही सर, तुमच्यावर तिने हात उगारला हे मला पटलेलं नाहीये. मी तिला माफ करणार नाही.